पुण्यात आंदोलक मुलींच्या तक्रारीनंतर अजूनही गुन्हा दाखल नाही. पहाटे 3:30 वाजता अखेर आंदोलक मुली घरी परतल्या. कोथरूड प्रकरणामध्ये रोहित पवार, सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकरांची आंदोलक मुलींसह पोलिसांशी चर्चा. अपर पोलीस आयुक्तांशी चर्चेनंतरही गुन्हा दाखल न झाल्यामुळे नाराजी. माझाच्या बातमीची महिला आयोगाकडनं दखल. कोथरूडमध्ये काही तरुणींशी पोलिसांनी गैरवर्तन करत आक्षेपार्ह वर्तन केल्याची बातमी माझाने दाखवली होती. यावरती पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार रुपाली चाकणकरांची. मुंबईमध्ये भाजपच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बैठक बोलावली. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक वॉर्डातल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. महायुतीच्या समन्वय समितीची संध्याकाळी 6 वाजता मेघदूत बंगल्यावरती बैठक. महामंडळ वाटप आणि एकमेकांच्या पक्षातील प्रवेशावरनं महायुतीतील नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा होणार आहे. मंत्रीपद जाऊन 4.5 महिने झाले तरी धनंजय मुंडे सरकारी बंगल्यातच आहेत. बंगला न सोडल्यामुळे मुंडेंवरती आतापर्यंत 42 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आलाय. मंत्रिपदावरनं पायउतार झाल्यानंतर 15 दिवसात सरकारी बंगला रिकामा करण्याचा नियम असतो. धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेल्यानंतर छगन भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं. मात्र मंत्रिपद मिळाल्यानंतरही सरकारी बंगला मिळाला नाही. त्यामुळे अजूनही गृहप्रवेशाच्या भुजबळ प्रतीक्षेतच. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना आणि खासदारांना महत्त्वाची जबाबदारी मिळणार. पक्षवाढीच्या बाबत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आनंदराव अडसूळ, रामदास कदम, गजानन कीर्तीकरांकडे विशेष जबाबदारी असेल. मुंबईतल्या मनसे पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा आहे. रंगशारदा सभागृह मांद्र्यामध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळावा होणार आहे. अलमट्टी धरणाबाबत बैठकीसाठी महाराष्ट्राचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज दिल्लीत जाणार आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्यासोबत बैठक होईल. उद्धव ठाकरे 6 ऑगस्टपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती असतील. 7 ऑगस्टला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतील. संसद भवनातील शिवसेनेच्या नव्या कार्यालयालाही ते भेट देतील. 7 ऑगस्टला इंडिया आघाडीची बैठक. राहुल गांधींना 3 ते 4 वेळा उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. संजय राऊतांची माहिती. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा. 7 ऑगस्टला राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला सुद्धा उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी काल राष्ट्रपतींची भेट घेतली. मोदी शहांनी एकाच दिवशी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा. संघाच्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या घडामोडींवरती चर्चा. सप्टेंबर महिन्यामध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. खासदार संजय राऊतांचा मोठा दावा. मोदी राष्ट्रपतींना भेटतात हीच मोठी गोष्ट आहे असंही वक्तव्य. निशिकांत दुबेंना फार महत्त्व देण्याची गरज नाही. अनेक दुबे आले आणि गेले. संजय राऊतांचा दुबेंवरती निशाणा. मराठी माणूस लढला तेव्हा ही मुंबई उभी राहिली. राऊतांचं वक्तव्य. केंद्रामध्ये नितीन गडकरी हे सर्वात समजदार मंत्री. गडकरींनी नेहरूंचं नाव घेतलं तर त्यांच्यावरही कारवाई करणार का? संजय राऊतांचा सवाल. भाजपच्या नवहिंदुत्ववादी आमदारांनी यवतची दंगल भडकवली. दैनिक सामनातनं थेट आरोप. आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकरांनी लोकांना भडकवल्याचा आरोप. कोल्हापुरातल्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणी संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्या बैठक बोलावली. हत्तीणीला कशा प्रकारे परत आणता येईल यासंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे. नांदणी मठातून गेलेली महादेव हत्तीण सुरक्षित आणि व्यवस्थित वनतारा प्राणी संग्रहालयाकडनं प्रसिद्धीपत्रक जारी. न्यायालयाने आदेश दिल्यास महादेव हत्तीणीला परत करू असंही स्पष्ट केलं. कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेव हत्तीणीला वनतारामध्ये घेऊन जात असताना दगडफेक, यात पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड आणि त्यानंतर सुमारे 140 जणांवरती गुन्हे दाखल. बेळगावमध्ये 3 मठांना हत्तींच्या परिस्थितीबद्दल पेटाची नोटीस. मठांमध्ये असलेल्या हत्तींची काळजी कशी घेतली जाते, त्यांच्या आरोग्याची समस्या आणि इतर गरजांची माहिती मागवली. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात. आमदार रोहित पवार यांचा एक्सपोजमधून दावा. SIT पथकामध्ये पोलीस अधिकारी संतोष साबळेंच्या समावेशाची मागणी केली. बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील बीड जिल्हा विशेष मकोका न्यायालयामध्ये आज सकाळी 11 वाजता सुनावणी आहे. या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित असतील. बीडमध्ये शांतता राखण्यासाठी 8 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी निर्णय. पनवेलमधल्या तोडफोड प्रकरणी मनसेचे कार्यकर्ते पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये हजर. दगडफेक प्रकरणी 8 जणांवरती पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. यवतमाळच्या मडीतील भाजपच्या 2 माजी जिल्हा परिषद सदस्यांचा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर पक्षप्रवेश. बंडूभाऊ चांदेकर, संदीप भगत आणि दिलीप काकडे ठाकरे सेनेत. मुंबईतल्या दादरमधल्या कबूतरखान्यावरती ताडपत्री. कबूतर आता ताडपत्री आणि दुकानांच्या अवतीभोवती बसतायत. कबुतरांना खायला दिल्यास 500 रुपयांचा दंड आहे आणि गुन्हा दाखल करण्यात येतोय.
कबूतरखान्यासंदर्भामध्ये कोर्टाने विचारपूर्वक निर्णय दिलाय. मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया आहे. कोर्टाच्या निर्णयाचं सुज्ञ नागरिकांनी पालन केलं पाहिजे असंही आवाहन त्यांनी केलंय. मुंबई महापालिकेने शहरातले खड्डे बुजवण्याचं काम वेगाने सुरू केल्याचा दावा केलाय. मात्र अजूनही शहरामध्ये 1212 खड्डे शिल्लक आहेत आणि गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवण्याचं महापालिकेसमोर आव्हान असेल. पीयूसीचे दर सुधारण्यासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आता पीयूसीसाठी आकारले जाणारे दर बदलण्याची शक्यता आहे. आरे ते कप्परेड भुयारी मेट्रोमध्ये आता चित्रीकरण करता येणार आहे. प्रवासी संख्येअभावी तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळे मेट्रो 3 प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. मेट्रो गाडी स्थानक डेपो चित्रीकरणासाठी भाड्याने दिले जाणार आहे. समृद्धी महामार्गावरती वेगमर्यादेचं उल्लंघन केल्यास दंड आकारला जाणार आहे. 1 किलोमीटरवरती सीसीटीव्ही आणि स्पीड सेन्सर कॅमेरा बसवला जाईल आणि यासाठी 2 नामांकित कंपन्यांशी MSRDCने करार केल्याची माहिती आहे. श्रावणी सोमवार असल्यामुळे भीमाशंकर मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. दर्शनाला काल मध्यरात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी आहे. आज दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. मंदिर परिसर हर हर महादेव आणि बम बम बोलेच्या जयघोषाने दुमदुमला. छत्रपती संभाजीनगरमध्ये घृष्णेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी आहे. परिसरामध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीच्या वैजनाथ मंदिरामध्ये भाविकांची खूप मोठी गर्दी आहे. भाविकांकडून शिवनामाचा जयघोष करण्यात येतोय. नाशिकच्या मालेगावामध्ये 1,25,000 नमोत्थुणम जपाचं आयोजन करण्यात आलं. हजारो जैन बांधवांनी यात सहभाग घेत जप पठण केलं. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सुद्धा उपक्रमात सहभागी झाले होते. नंदुरबारमध्ये आरोग्य विभागाने अवघ्या वर्षभरापूर्वी तब्बल $2.25 कोटी खर्चून केलेली बोट अँब्युलन्स बुडाली आहे. नर्मदा नदीच्या काठावरील गावांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी बोट अँब्युलन्स तैनात होते. धाराशिवमधल्या 45,000हून अधिक शेतकऱ्यांचं 772 कोटी रुपयांचं कर्ज थकलंय. सर्व खाती आता थेट NPA मध्ये, तर याला मुख्यमंत्री एकमेव जबाबदार असल्याचा आमदार कैलास पाटलांचा आरोप आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील नांदिनमध्ये 2 एकरातील मक्याचं रानडुकरांनी नुकसान केलं. संपूर्ण पिकाचे खोड कुरतडल्यामुळे संतप्त शेतकऱ्याने पिकावरती रोटावेटर फिरवला. गोंदियातील धान खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण, मात्र अजूनही 10,000 शेतकरी धान विक्रीपासून वंचित. त्यामुळे खरेदीचं उद्दिष्ट वाढवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार. भाजपा आमदार विजय रहांगडालेंची माहिती. बुलढाण्यामध्ये प्रेम प्रकरणात तरुणाची हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद. या प्रकरणी 6 आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल. गोंदियाच्या देवरीमध्ये ट्रक अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. सीसीटीव्हीच्या माध्यमातून दुकानातनं लोखंडी साखळी घेऊन जाताना पिकअप वाहनामुळे अपघातामध्ये एकाचा मृत्यू, 5 जण जखमी. मोबाईल दिला नाही म्हणून रागाच्या भरामध्ये 16 वर्षाच्या मुलाची डोंगरावरनं उडी मारून आत्महत्या. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमधली दुर्दैवी घटना आहे. तरुण मूळचा बुलढाण्याच्या जामगाव जामोदमधला असल्याची माहिती आहे. रत्नागिरीतल्या निवळी इथे गणपतीपुळे रोडवरती गॅस वाहतूक करणारा टँकर उलटला. निवळी गणपतीपुळे रोडवरची घटना आहे. रत्नागिरीतल्या हातखंबामध्ये गॅस टँकरची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात. संतप्त नागरिकांकडून रास्ता रोको. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात झाल्याचा आरोप. बीडच्या नेकनूरमधील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका शाळकरी मुलीला मारहाण करत तिचा विनयभंग. तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नागपूरच्या रामटेक तालुक्यातील नगरधनमध्ये कारला अपघात. चालक मद्यपान करून गाडी चालवत असल्यामुळे गाडीवरचं नियंत्रण सुटून अपघात झाला. अनेक जण जखमी झाले. ओव्हल कसोटीमध्ये 4थ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडच्या 6 विकेट गमावत 339 धावा. 5वी कसोटी जिंकण्यासाठी भारताला 4 विकेटची तर इंग्लंडला 35 धावांची गरज आहे. 4थ्या कसोटीमध्ये जो रूट आणि हॅरी ब्रूकने शतकी खेळी केली आहे. 152 चेंडूमध्ये 105 धावा करत जो रूटचं कसोटी क्रिकेटमधलं 39वं शतक झालं आणि 4थ्या विकेटसाठी दोघांची 195 धावांची भागीदारी झाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.